नमस्कार, जय जिजाऊ. मी डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर, प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. मित्रांनो, आपल्याला इतिहास हा नेहमी काही ना काही शिकवतो आणि माणसाने इतिहासातून खरोखर शिकायला पाहिजे. इतिहासातून शिकून ज्याला भविष्याचा वेध घेता येतो तोच यशस्वी होतो. याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. इतिहासामध्ये हिटलर होऊन गेला. तो जगज्जेता होता. कोणालाच त्याला पराभूत करणं शक्य नव्हतं. कारण सर्व त्याच्याशी एकत्र न येता एकटे लढत होते. परंतु ज्यावेळी सर्व देश एकत्र आले आणि त्या एकजुटीने शेवटी जगज्जेता हिटलरचा पराभव झाला. आता हे उदाहरण मी तुम्हाला का दिलं? तशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आणि देशात आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या लेवलला आणि भारताच्या लेवलला इंडिया. खरं तर महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला आमंत्रित का करत नाही आहे, सोबत का घेत नाही आहे, हे खरं तर एक फार मोठं कोडच आहे. आता आमच्या मते याचे 3 कारणं असू शकतात. एक तर वंचित बहुजन आघाडीला जो वाढता प्रतिसाद आहे, त्या सभांना प्रचंड असा लोकांकडून पाठिंबा मिळतो आहे, तो त्यांना दिसत नसावा. आंधळेच झाले की काय, अशी शंका येते. दुसरं, अहंकारामुळे वंचित बहुजन आघाडीला नाही घेतलं तरी चालेल. आणि तिसरं कारण मला असं वाटतं की जे जास्त महत्त्वाचं आहे की वंचित समुदायाला, वंचितांना, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याला कदाचित महाविकास आघाडीला लाज वाटत असेल. कारणं काही असू देत, पण महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला आमंत्रित केलं पाहिजे, सोबत घेतलं पाहिजे. हा अहंकार जो आहे हा बाजूला ठेवला पाहिजे. कारण अहंकार हा विनाशाचं कारण ठरतो. आणि या अहंकारातून जर तुम्ही एकत्र आले नाही, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं नाही, समविचारी पक्षांना सोबत घेतलं नाही, तर तुम्ही भारतीय जनता पक्षासोबत नाही लढू शकणार. म्हणून अहंकार बाजूला ठेवावा, वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित करावं. नाहीतर हा अहंकार, या अहंकाराचे परिणाम काय होतात याचं उदाहरण आपल्या समोर आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकींचे निकाल मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या अहंकारातूनच काँग्रेसचा पराभव झालेला आहे. म्हणून महाविकास आघाडीने, राष्ट्रवादी काँग्रेसनी, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व घटक पक्षांनी याचा जरूर विचार करावा आणि वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित करावे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.